निलमताई, प्रकाशजींनी विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून आणखीन एक मुद्दा फक्त मी आपल्या पुढे मांडतो, आपण दोन्हीवर एकदम त्यावर बोलू शकाल। एक सांगा की शिवसेनेच्या अस्तित्वालाच कुठेतरी आव्हान देण्याचा प्रकार भाजपने केल्याचं सगळ्या जनतेला कळून चुकलेलं आहे। भाजपने ज्या दिवशी शिवसेनेची फारकत घेण्याचा निर्णय जाहीर केला त्याच्या कितीतरी आधी या गोष्टी नक्की प्लॅन होत असणार, त्याचं नियोजन होत असणार आणि कुठेतरी शिवसेनेपासून बाजूला जाण्याच्या निर्णयाच्या पॉइंटपर्यंत त्याचा उद्रेक झालेला असणार। दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाले असतील युती टिकवायचे, शर्तीचे प्रयत्न झाले असतील, मागण्या मांडल्या गेल्या असतील, पण या सगळ्या गोष्टीला एक प्रोसेस होती, एक प्रक्रिया होती। एका रात्रीत युती तुटली गेली नाही, ही गोष्ट उघड आहे। आता याचं प्रोग्रेशन की ही प्रक्रिया सगळी लक्षात घेता ज्या पक्षाकडनं अशा प्रकारचं ज्याला आपण बिट्रेल म्हणतो किंवा अशा प्रकारची एक वंचना जी पदरी पडलेली आहे शिवसेनेच्या, त्याच्यानंतर परत एकदा अकोलकर म्हणतात त्याप्रमाणे विषयाची परीक्षा घ्यायला तोंड भाजलेलं असताना शिवसेना तयार होईल का? हे पहा, निवडणुकीच्या नंतर मी मगाशी स्पष्ट केलं की आम्हाला असं खात्री आहे की आम्हाला सुस्पष्ट बहुमत मिळेल, परंतु उद्धव साहेबांनी रंगशारदाच्या त्यांच्या मनोगतामध्ये एक गोष्ट स्पष्ट मांडलेली आहे आणि मला असं वाटतं की युती तुटत असताना ज्या प्रकारनी काही मुद्द्यांच्या वरती उद्धव साहेब काहीतरी कठोर राहिले किंवा उद्धव साहेबांनी मुद्दामून अडवणूक केली तसा तो भाग नव्हता। तर कायम शिवसेनेने आत्मसन्मान, काही महाराष्ट्राच्या संदर्भातले अस्मितेचे मुद्दे याला प्राधान्य दिलेले आहे आणि जोपर्यंत मग अगदी मी असं म्हणेन की स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्रवासियांना केंद्रामधून न्याय मिळवून देण्याच्या संदर्भातलं भूमिका असेल, या सगळं महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये देण्याच्या संदर्भात जे केंद्र सरकारकडून आज एक छायाछत्र धरण्यामध्ये आलेलं आहे आणि त्या संदर्भात काही बोललं जात नाही आहे सुस्पष्टपणाने भारतीय जनता पक्षाकडून, हे बघायलावरती असं वाटायला लागतं आहे की एक केंद्रामधलं गुजरात आणि त्यातलं राज्य, कारण पंतप्रधान त्या राज्याचे आणि बाकी सगळे जे आहेत राज्य, विशेषतः महाराष्ट्र किंवा जवळजवळचे राज्य ही त्यांचे दास, अशी भूमिका कधी शिवसेनेला मान्य होणार नाही आहे। त्याच्यामुळे सुस्पष्टपणाने उद्धवसाहेब याबद्दलची काय ते अंतिम भूमिका सांगतील, परंतु कुठल्याही परिस्थितीत छोट्या मोठ्या पदांच्यासाठी म्हणून किंबहुना त्याच्यासाठी बार्गेनिंगचा विचार करून शिवसेना काही असा निर्णय घेईल अशातला भाग नाही आहे। आज ही वस्तुस्थिती दिसते आम्हाला स्पष्टपणाने की एका बाजूला शिवसेनेच्या बद्दलची 95 सालापासून असणारी ममत्व शिवसेनेबद्दलचं, पण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे फोर्सेस असतात, म्हणजे मला इथे तुलना करावीशी वाटते की ज्याला शरदराव पवार त्यांच्या एस काँग्रेसमधून आय काँग्रेसमध्ये गेले तेव्हा ती विरोधी पक्षाची जी स्पेस होती त्यांची ती काही प्रमाणामध्ये मी असं म्हणेन की त्यावेळेच्या शिवसेना आणि भाजपने भरून काढली, कारण विरोधी पक्षच तेवढा प्रभावी राहिला नाही। आज भारतीय जनता पक्ष जसा सत्ताधारी झालेला आहे त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या बरोबरची युती तुटल्यामुळे भारतीय जनता पक्ष सत्ताधारीकडे केंद्रात असल्यामुळे बहुमताने विरोधी पक्षाची जी स्पेस होती ती स्पेस सुद्धा शिवसेनेला मिळते असं आमचं निरीक्षण आहे। त्यामुळे आज प्रत्यक्षामध्ये हिंदुत्व आपण जे म्हणतो आहे त्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरती नवाज शरीफनं बोलावणं किंवा ज्या प्रकारनी आज मी उदाहरण देईन परत की न्यूयॉर्कमधलं संपूर्ण भाषण दाखवलं जातं आहे। आज तुम्ही चित्र बघाल तर मला फाटे पडायचे नाही आहेत, पण अमेरिकेमधल्या सगळ्या वर्तमानपत्रांनी आणि मीडियानी किती त्याला महत्त्व दिलं ते तुम्ही बघाल तर शून्य महत्त्व दिलेलं आहे त्यांनी, आणि त्यामुळे कुठेतरी ही जनतेची दिशाभूल मान्य होणार नाही आहे। परंतु शेवटी राजकीय अपरिहार्यता, एक त्याला पॉलिटिकल कंपल्शन आपण असं म्हणतो, जनतेची काही जबाबदारी असते, या संदर्भामध्ये त्या परिस्थितीमध्ये निवडणूक निकालानंतर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्या संदर्भात काही भूमिका घेऊ शकतात। दुसरा विषय झाला प्रकाश अकोलकरांनी जे म्हटलं की हिंदुत्व बेगडी आहे का काय आहे वगैरे, तर याच्यामध्ये कोण काय प्रकारच्या भूमिका घेतं हे सगळ्या जनतेच्या समोर आहे आणि म्हणून मग कुठेतरी कॉमन मिनिमम प्रोग्राम नक्की काय असणार आहे यासारख्या मुद्द्यांवरती चर्चा होईल असं मला वाटतं। मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात तुम्ही अपेक्षा धरताय की भारतीय जनता पक्ष असं काही करेल वगैरे, पण मुळात त्यांनाही असंच वाटतंय की ते बहुमताने निवडून येणार आहेत आणि ज्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी एवढी इतक्या वर्षांची युती तोडली आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी लोकसभेच्या नंतर फायदा करून घेऊन त्यानंतर युती तुटेल अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण केली। त्यामुळे अशा कोणाच्या मी म्हणेन की याचनेवरती काही शिवसेना अवलंबून नाही आहे। त्यामुळे उद्धव साहेब आत्मसन्मान आणि आमची भूमिका हे समोर घेऊन परिस्थितीनुसार त्यात निर्णय घेतील, पण तशी वेळच आमच्यावरती येणार नाही। पूर्णपणाने जनतेचा विश्वास आम्हाला संपादन करता येईल। उलट मी तुम्हाला असं म्हणेन की निवडणुकीच्या तोंडावर हे अशी सारखी चर्चा करून
जो शिवसेनेचा मतदार असतो त्याला संभ्रमित करणं की नाहीतरी आता हे भाजप बरोबरच जाणार आहेत, हे मला असं वाटतं की लोकांच्या भावनांशी जे कार्यकर्ते परिश्रम करून दोन्ही पक्षांचे, चारही पक्षांचे ज्या पद्धतीने भूमिका मांडतायत त्याच्यामध्ये कुठेतरी कोलाहल निर्माण करणं, यामधून आपण मतदाराला अधिक संभ्रमित करतो नीलमताई, का याचा विचार नीलमताई, तुम्ही करायला उलट पाहिजे. मी तुम्हाला सांगतोय शरदराव पवार किंवा अन्य नेते करतील नीलमताई, असं मला ही वाटत चर्चा आपण अगदी उलट तुम्ही म्हणताय त्याच्या नेमकी दुसऱ्या टोकाने सुरू केलेली आहे. आपण ही चर्चा शरद पवारांच्या या विधानांनी सुरू केलेली आहे की जर भाजपला विरोध करण्यासाठी काही ठराविक पक्ष एकत्र येत असतील तर मग आमच्यासारखा छोटा पक्ष त्यामध्ये आपली भूमिका निश्चित वठवेल. आता छोटा पक्ष स्वतःला ते म्हणून देतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, हा ठीक आहे, हा त्यांचा एक त्याच्या मागचा एक वेगळा सर्कॅस्टिक सेन्स असू शकेल, पण तरी सुद्धा उलट ही चर्चा या मुद्द्याकडे जाणार आहे की भाजपच्या विरोधात शिवसेना असताना शिवसेनेला हे सगळे पक्ष सपोर्ट करायला तयार होत आहेत की काय, अशी सिच्युएशन निर्माण होतीये. म्हणजे याच्यामध्ये बिलकुल संभ्रमाचं वातावरण नाही, कारण संकेत सुद्धा बाकीच्या पक्षांकडून असेच मिळत आहेत. उद्धव साहेबांच्या भाषणामध्ये सुद्धा असेच संकेत मिळालेले आहेत की याच्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये अस्मितेशी तडजोड केली जाणार नाही. आज बाळासाहेब असते तर बाळासाहेबांनी असंच केलं असतं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच आम्ही करतो आहोत, त्यांच्या लाईनवरच पुढे जातो आहोत, हेच उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय असं अशा प्रकारच्या वेगळ्या कॉम्बिनेशनचं कुठलं संभ्रम आम्ही तयार करत नाही आहोत, फक्त राजकीय नेत्यांचं वक्तव्य समोर ठेवतोय आणि शक्यता अशक्यतांची चर्चा करतोय. बोला नीलमताई. समीरण, आपण सगळेजण अनेक वर्ष ओळखतोय शरदराव पवार यांना, आणि मला असं वाटतं की आज ते 4 शब्द चांगले बोलले असतील उद्धव साहेबांबद्दल. ते गेले नंतरच्या काळात भारतीय जनता पक्षाबरोबर, तर मला स्वतःलाही आश्चर्य वाटेल. याचं कारण असं की 2009 पासून आपण ही चित्र सातत्याने बघतोय, ऐकतोय, पण ते शिवसेना असो किंवा भारतीय जनता पक्ष असो, या पक्षांबरोबर म्हणजे त्यांच्या दृष्टीने हे दोन्ही पक्ष हे जातीयवादी आहेत. आणि ते एका बाजूनं तुम्ही पाहिलंय की टीका करतात, अनेक वेळेला शिवसेनेच्या संदर्भात करतात. अगदी इशरत सारख्या विषयामध्ये सुद्धा त्यांचे आमचे टोकाचे मतभेद असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल वैयक्तिक नेते म्हणून जरी आदर असला तरी ते शिवसेनेच्या संदर्भामध्ये आज चांगलं बोलले असले तरी सुद्धा त्यांची जी तात्विक, त्यांची जी काही चौकट आहे, त्यांचा नॅचरल लढाई हा काँग्रेसच आहे असं मला वाटतं यामध्ये. ठीक आहे, मला डॉक्टर समीर दलवाई आपल्याबरोबर आलेले आहे त्या चर्चेमध्ये, त्यांच्याशी या विषयावर बोलायचं आहे. डॉक्टर दलवाई, शरद पवारांची विधानं जी असतात त्याच्यामध्ये राजकीय वर्तुळात वेगवेगळे प्रवाद किंवा त्याच्याबद्दल वेगवेगळे त्याचे जे तरंग असतात, हे त्यांनी एक विधान केलं की त्याचे 10 तरंग उठलेले असतात. मगाशी कोणीतरी म्हणाला आपल्या कार्यक्रमात बोलताना, बहुतेक कांताताईच म्हणाल्या की जसं ते शरद पवार बोलतात त्याप्रमाणे ते वागत नाहीत, नेमकं त्याच्या विरुद्धही वागू शकतात. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये पवारांनी मागच्या 2 दिवसामध्ये केलेली विधानं ही भाजपला कंप्लीट आयसोलेट करण्याकरता काहीतरी प्रयत्न मात्र निश्चित सुरू झालेत. एवढं तरी किमान द्योतक त्याचं त्यांच्या विधानामधनं परावर्तित जे होतंय ती गोष्ट खरी आहे का? डॉक्टर दलवाई. समीरजी नमस्कार, माझा आवाज येतोय का? हो येतोय, बोला आपण. मी काय बोललो तर ऐकू आलं का आपल्याला? प्रथम मी क्षमा मागतो आणि मी अगोदरचं डिस्कशन काहीच ऐकलं नाही. नाही ठीक आहे, लेट अस कम टू द पॉइंट. म्हटलं मुद्द्यावरच मी पिकअप करतो. ओके. काल आदरणीय पवार साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी स्वतः होतो ऐकायला, आणि साहेब काय काय म्हणाले ते मी सर्व ऐकलेलं आहे. त्याच्यात अजिबात भ्रमाची कुठलीही कल्पना नाही. आणि साहेब एवढे थोर नेते आहेत, ते सह्याद्रीहून थोर आहेत आणि त्यांच्यामुळे ऑब्व्हियसली म्हणून हे सर्व. डॉक्टर दलवाई, आपण मगाशी कार्यक्रम सुरू होताना नव्हता. ऐका, मला एक सेकंद द्या फक्त. त्यांचं विधान कॅटेगोरिकली असं होतं की जर भाजप सारख्या पक्षांना एकत्र पाडण्याकरता काही प्रयत्न होत असतील बाकीच्या पक्षांकडून, तर त्यामध्ये माझ्यासारख्या छोट्या पक्षाकडनं आमचा वाटा जो आहे तो नक्की पार पाडला जाईल. आता या विधानाचे म्हटले तर अनेक अर्थ होऊ शकतात, म्हटलं तर काही नाही असंही होऊ शकतं. पण पवारांसारखा मुरब्बी नेता जेव्हा अशा प्रकारचं विधान करतो, त्या अर्थी जिथे किंचित जरी धूर यायला सुरुवात झालेली असते तरी खाली काहीतरी आग आहे असं मानायला संधी असते. याचा अर्थ भाजपला आयसोलेट करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातल्या इतर पक्षांकडून सुरू झालेत असं मानायला जागा आहे की नाही? समीरनजी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट कसं घेतलं जातं. तो हा जे साहेब यांनी विधान केलं, दिस वॉज इन रिप्लाय टू अ क्वेश्चन की देवेगौडाजी कुठेतरी म्हणजे पूर्व प्रधानमंत्री असं म्हणाले की नरेंद्र मोदी एकंदरीत आणि बीजेपीची एकंदरीत जी वाटचाल चाललेली आहे त्याला देशाला एवढा मोठा धोका होतोय, म्हणून इतर पक्षाने एकत्र यायला हवं असं देवेगौडाजींनी विधान केलं. असं आपल्या एका पत्रकार मित्राने साहेबांना प्रश्न विचारला, तर त्याच्यात तुम्ही पण समावेश होणार का, हा काल तुम्ही तिथे उपस्थित असलेल्या कुणालाही विचारा, मी होतो स्वतः. आणि साहेबांनी त्याच्यात उत्तर देताना म्हणाले की त्याच्यात देवेगौडाजी आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत, बरीचशी नावं घेतली त्याने भारतातल्या पक्षांची, आणि त्याच्यात बोलताना साहेब म्हणाले की त्याच्यात आम्ही पण.
ठीक आहे ठीक आहे. थोडासा काहीतरी मला वाटतं आपल्या ऑडिओमध्ये प्रॉब्लेम येतोय. आपण एक छोटी विश्रांती घेऊ. या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होतात. मला परत एकदा अकोलकरांकडे यायचंय. नाही म्हटलं तरी परत एकदा पुलोदच्या वातावरणाची तुलना या वातावरणाशी आपल्याला करावी लागेल. आपल्या मनात असो अगर नसो अशा प्रकारची परमिटेशन कॉम्बिनेशन्स होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाही. त्याचा थोडासा वेध आपण घेणार आहोत आणि मग करंट सिच्युएशन बरोबर त्याची तुलना करून यात असं काही होण्याची शक्यता आहे का याचं विश्लेषण आपण उरलेल्या वेळात करणार आहोत. त्याच्या आधी परत एकदा आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.